व्हेरी नाईस. भैरवनाथाच्या नावानं तर आज आम्ही चाललेलो आहे खोचीला. आमचा खोचीचा भैरोबा हे आमचे कुलदैवत आहे. तर यात्रा झाली होती आदल्या दिवशी, त्यामुळं इथं तुम्हाला सगळे गुलाल दिसत असेल. तर यात्रेनिमित्त आम्ही चाललो होतो. यात्रा झाल्यामुळं गर्दी फारशी नव्हती. आम्ही देवाचं छान भैरोबाचं दर्शन घेतलं. देवाची पूजा खूप छान मांडली होती. त्यानंतर देवपूजा झाल्यानंतर आता वेळ होती पेट पूजेची. तर घरून आम्ही छानपैकी कटाची आमटी म्हणजे मिसळीची आमटी करून आणली होती. फरसाणा पाव घेऊन आलो होतो. तर वडाच्या झाडाखाली मस्तपैकी बसून आम्ही मिसळीवर ताव मारला. भूक लागली होती, 10 वाजले होते. त्यानंतर आम्ही चहाही बनवला तिथं गॅसवर. सोबत आम्ही गॅस घेऊन गेलो होतो. तर चहा सोबत छानपैकी बटर खाल्ले आणि तिथं मस्त एन्जॉय केला. मग मोडाचं झाड आहे तर मुलांना लहानपणीची आठवण म्हणून पारंब्याला झोके कसे घालायचे शिकवले. तर मुलांनी खूप तिथं एन्जॉय केला. शेजारीच नदी आहे. तिथं नदीमध्ये मुलांना गरमी खूप आहे तुम्हाला माहित आहे. त्यामुळे मुलांना छान नदीपाशी नेलं. मुलं नदीत खूप छान खेळली. नंतर ना आम्ही घरचा प्रवास सुरू